सुरुवातीची बातमी आहे। चौथ्या टप्प्याच्या मतदानापासून अजित पवार महायुतीच्या प्रचारात दिसलेले नाहीत आणि यावरून विविध चर्चा सुरू आहेत। मात्र त्यांची तब्येत ठीक नव्हती आणि उद्यापासून ते प्रचारात सक्रिय होणार अशी माहिती अजित पवार गटाकडून देण्यात आलेली आहे। चौथ्या टप्प्यानंतर अजितदादा इंडियाच्या प्रचारातून गायब। दिंडोरीमधल्या सभेनंतर मोदींच्या मुंबईतल्या रोड शोला सुद्धा गैरहजर। घशाच्या खवखवीमुळे अजितदादा उपस्थित न राहिल्याची माहिती। अजित पवार नॉट रिचेबल झाले की राजकीय भूकंप घडल्याचा अनुभव याआधी अनेकदा आलाय। यावेळी चौथ्या टप्प्यानंतर अजित पवार महायुतीच्या प्रचारामध्ये दिसले नाहीत। यावरून विविध चर्चा होऊ लागल्यात। 13 मेला झालेल्या चौथ्या टप्प्यानंतर अजितदादा गायब असल्याची चर्चा आहे। 14 मेला वाराणसीमध्ये मोदींनी अर्ज भरला, त्यावेळी अजितदादांऐवजी प्रफुल्ल पटेल हजर होते। 15 मेच्या नाशिक आणि दिंडोरीमधल्या मोदींच्या सभेला सुद्धा अजितदादा नव्हते। दिंडोरीमध्ये अजितदादा गटाचे 4 आमदार असूनही दादा आले नाहीत। नंतर मुंबईतल्या मोदींच्या रोड शोला सुद्धा दादा गैरहजर राहिले। शरद पवारांना याबद्दल विचारणा केल्यावर ते आजारी असल्याची माहिती त्यांना मिळाल्याचं पवार म्हणाले। तर घशाच्या खवखवीमुळे अजितदादा विश्रांती घेत होते। मोदींच्या यापुढच्या सभेला ते हजर राहतील अशी माहिती अजितदादा गटाच्या प्रवक्त्यांनी दिली। बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहे सांगताय, ते बाहेर पडत नाहीये। मोदींची सभा रोड शो होतोय, तिकडेही ते जात नाहीये। शेवटची पावसाची सभा ज्या दिवशी चाकणला होती त्या सभेचा मी स्वतः साक्षीदार आहे। त्या दिवशी दादांना थोडी कणकण होती आणि तेव्हापासून त्या पावसात भिजल्यामुळे दादा आजारी पडले। आता पावसात भिजणं हे विरोधकांच्या जिवारी लागलेलं होतं, त्यामुळे विरोधकांनी तशी टीका केली असावी। विरोधकांना आसुरी आनंद घ्यायचा असतो तो घेऊ द्या। दादांची प्रकृती थोडी कणकण असल्यामुळे नादुरुस्त आहे। सध्या ते त्यांच्या निवासस्थानी आराम करतायत। लवकरच ते ठणठणीत बरे होतील आणि 4 जून नंतर जी लोक आज तोंडसुख घेत आहेत त्यांची तोंड तुम्हाला काळवंडलेली दिसतील। याआधी 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या आधी अजित पवार नॉट रिचेबल झाले होते। ईडीच्या नोटिशीवरून आपल्यामुळे शरद पवारांची बदनामी झाल्यामुळे आपण संपर्काबाहेर होतो असं कारण त्यावेळी दादांनी दिलं होतं। आणि तिथनं राजीनामा दिल्यानंतर मी माझंच म्हणजे चला तर कुठंतरी शांतपणे जरा बसावं म्हणून मी एका ठिकाणी त्या ठिकाणी गेलो होतो आणि तिथं थांबलो। ही वस्तुस्थिती आहे, परंतु त्याच्यातनं दुसरं काही त्याच्या पाठीमागचं कारण नाही आणि ग्रहकल वगैरे काही नाही। त्यानंतर 21 नोव्हेंबर 2019ला अजित पवार नॉट रिचेबल झाले। तेव्हा थेट देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांनी पहाटेचं सरकार बनवलं। वकिलाकडे बसले असं सांगण्यात येत होतं। ते कोणत्या वकिलाकडे बसले होते हे आता सकाळी कळलं। महाविकास आघाडी सरकार सुरू असताना अजितदादा नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चा उठल्या, मात्र त्या दादांनी फेटाळून लावल्या। अजित पवार सत्तेत जातील अशा चर्चा सुरू असतानाच 8 एप्रिल 2023ला अजितदादा नॉट रिचेबल झाले। त्यावेळी दिल्लीमध्ये अमित शहा अजितदादांमध्ये गुप्त भेटीची बातमी आली होती। मात्र पित्ताचा त्रास झाल्यामुळे आपण विश्रांती करत होतो असं स्पष्टीकरण त्यावेळी दादांनी दिलं। पित्ताचा त्रास दुपारनं झाला म्हणून मी त्या बाबतीमध्ये आराम करत होतो। नंतर खरोखर 3 महिन्यातच अजित पवार थेट भाजपसोबत सत्तेत सामील झाले। मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दडकथन करतो की यानंतर सत्तेमध्ये पालकमंत्री पदावरून 3ही पक्षांमध्ये रस्सीखेच झाली। त्यावेळी मंत्रिमंडळ बैठकांना अजित पवारांची गैरहजेरी चर्चेत होती। मात्र आजारपणामुळे डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिल्याचं दादांनी म्हटलं। मराठा आरक्षण जोमात असताना अजितदादांनी काही दौरे रद्द केले। त्या दरम्यान डेंग्यू झाल्यामुळे अजितदादांनी अनेक कार्यक्रम पुढे ढकलले होते। काही प्रसंग सोडले तर अजित पवारांचं नॉट रिचेबल होणं हे राजकीय भूकंपाचे संकेत असतात असा अनुभव आजवर तरी आलाय। त्यामुळे विरोधक असोत किंवा सत्ताधारी, अजित पवारांच्या गैरहजेरीनं अनेकांची धाकधूक पात्र वाढू लागते। अमर वाघमारे, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.